יברכך אדוני וישמרך. יאר אדוני פניו אליך ויחונקה. יישא אדוני פניו אליך וישם לך שלום. 15th chapter 11th verse onwards. आणखी तो म्हणाला, कोणा एका माणसाला 2 मुलगे होते. त्यांच्यातील धाकटा आपल्या बापाला म्हणाला, बापा, मालमत्तेचा जो वाटा मला मिळायचा तो मला दे. तेव्हा त्याने त्यांना आपली संपत्ती वाटून दिली. मग फार दिवस झाले नाहीत, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशात गेला आणि तेथे त्याने शेणबाजी करीत आपली संपत्ती उडवली आणि त्याने अवघे खर्च करून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग त्याने त्या देशाच्या एक रहिवाशाजवळ जाऊन त्याचा आश्रय धरला. त्यांनी तर त्याला आपल्या शेतात डुकरे चारायला पाठवले. तेव्हा डुकरेची टरफळे खात असता त्यांनी तरी आपले पोट भरावे असे त्याला वाटत असे आणि त्याला कुणी काही दिले नाही. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बाबाच्या कितीतरी मोलकऱ्यांना पुरून उरेलशी भरपूर भाकर आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बापा, मी आकाशाविरुद्ध व तुझ्या समोर पाप केले आहे. आता म्हणवून घ्यायला योग्य नाही. मग तू आपल्या एक मोलकऱ्यासारखा ठेव. मग तो उठून आपल्या बापाकडे आला. पण तो अजून दूर आहे इतक्यात त्याचा बाप त्याला पाहून कळवळला आणि त्याने धावत जाऊन त्याच्या गळ्यात मिठी घातली व त्याचे पुष्कळ मुके घेतले. मग मुलगा त्याला म्हणाला, बापा, मी आकाशाविरुद्ध व तुझ्या समोर पाप केले आहे. आता मी तुझा मुलगा म्हणून घ्यायला योग्य नाही. परंतु बाप आपल्या दासांना म्हणाला, लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला आणि ह्याच्या हातात अंगठी व पायात जोडे घाला. मग पोसलेले वासरू आणून कापा आणि आपण खाऊ व उल्हास करू. कारण हा माझा मुलगा मेलेला होता आणि तो पुन्हा जिवंत झाला आहे. हा हरवलेला होता आणि तो सापडला आहे. मग ते उल्हास करू लागले. पण त्याचा वडील मुलगा शेतात होता आणि तो घराजवळ येत असता त्याने गाणे आणि नाचणे ऐकले. मग त्याने चाकरापैकी एकाला बोलवून विचारले, हे काय आहे? मग त्याने त्याला सांगितले, तुझा भाऊ आला आहे आणि तो तुझ्या बापाला सुखरूप परत मिळाला म्हणून त्याने पोसलेले वासरू कापले आहे. तेव्हा तो रुसला आणि आत जाईना. मग त्याचा बाप बाहेर येऊन त्याला समजावू लागला. परंतु त्याने आपल्या बापाला उत्तर देऊन म्हटले, पहा, ही पुष्कळ वर्षे मी तुझे दास्य करीत आहे आणि तुझी आज्ञा मी कधीही मोडली नाही. तरी मी आपल्या मित्रांबरोबर उल्हास करावा म्हणून तू मला कधी एक करडूही दिले नाही. आणि ज्याने तुझी संपत्ती कासबिणीच्या बरोबर खाऊन टाकली आहे, तो तुझा मुलगा आला तेव्हा तू त्याच्यासाठी पोसलेले वासरू कापले. तेव्हा त्याने त्याला म्हटले, बाळा, तू तर नेहमी माझ्या बरोबर आहेस आणि जे काही माझे ते सर्व तुझेच आहे. पण उल्हास आणि आनंद करावा हे योग्य आहे, कारण हा तुझा भाऊ मेलेला होता आणि तो पुन्हा जिवंत झाला आहे व हरवलेला होता आणि सापडलेला आहे. थँक्यू. वेलकम सिस्टर. अध्याय 15 सुरू होतो. या सीन बरोबर शास्त्री, परुषी
पापी लोक आणि जकातदार, नाही का. हे धार्मिक लोक कुरकुर करतात की येशू ख्रिस्त पापी लोकांच्या बरोबर वेळ घालवतो, नाही का. परंतु ह्या आरोपाकडे लक्ष न देता परमेश्वर येशू ख्रिस्त आपल्या स्वर्गीय कामावरती लक्ष देतो, स्वर्गीय कामाकडे लक्ष देतो आणि तो गोष्ट सांगायला सुरू करतो. आणि जर बघितलं अध्याय 15 मध्ये तर हरवलेलं मेंढरू, हरवलेलं नाणं आणि हरवलेला मुलगा आपल्याला ही बोध करता परमेश्वर येशू ख्रिस्त सांगताना दिसत आहे. आणि मेंढपाळ आपल्या मेंढराला शोधायला जातो, बरोबर. आणि नंतर जी स्त्री आहे ती आपल्या नाणं शोधत असते घरामध्ये. आणि ज्या वेळेस तिला नाणं मिळतं आणि ज्या वेळेस मेंढपाळला त्याचं मेंढरू मिळतं, दे थ्रो पार्टी, ते उत्सव करतात आणि सगळ्यांना बोलून आनंद उत्सव करतात, दे रिजॉयस. पण हरवलेल्या मुलगा या स्टोरीमध्ये आपण काय बघतो? घर आणि त्याचा प्रेमळ पिता व 2 मुलं, बरोबर. आणि एक गोष्ट लक्षात येते की पिता हा मुलाला शोधायला बाहेर जात नाही, तर तो घरीच राहून त्याची वाट बघतो, नाही का. आणि ही 2 जी मुलं आहेत, त्याची 2 जी मुलं आहेत, ते काय रिप्रेझेंट करतात? तर प्रकारचे लोक रिप्रेझेंट करतात या 5 मुलं. तर मोठा मुलगा आहे तो धार्मिक लोक दर्शवतो, शास्त्री आणि परुषी. शास्त्री लोक हे पवित्र शास्त्राचा अभ्यास करणारे असतात, बायबल स्कॉलर्स यू कॅन से. आणि परुषी लोक आहे ते मंदिरामध्ये जाणारे, रेग्युलर जाणारे, म्हणजे चर्च गोईंग पीपल, यू कॅन से चर्च गोईंग पीपल, राईट. आणि धार्मिक, आणि हे जे लोक होते परुषी आणि शास्त्री, धार्मिकतेच्या ते गुलाम झाले होते. आणि दे ट्राय टू लुक डाऊन ऑन अदर्स, दुसऱ्यांच्या वरती खाली म्हणजे खाली करण्याचा ऑलवेज ते प्रयत्न करायचे, बिकॉज ऑफ देअर नॉलेज, राईट. आणि जो छोटा मुलगा होता तो कोणाचं प्रतिनिधित्व करत होता? तर तो पापी आणि जकातदार लोकांचं तो प्रतिनिधित्व करीत होता, राईट. आणि हे 2 मुलं काय दाखवतात? तर आपण कशा प्रकारे परमेश्वराला ट्रीटमेंट देतो, कशा प्रकारे आपण परमेश्वराला वागवतो, जो आपला बाप आहे. थोरला मुलगा आणि धाकटा मुलगा, नाही का. लहान मुलगा पळून गेला, धाकटा मुलगा, मोठा मुलगा घरी राहिला, नाही. आता आपण स्टोरीला पुढे जात असताना छोटीशी मी प्रेयर करते. लेट अस प्रे. आमच्या स्वर्गातल्या सर्वशक्तिमान परमेश्वरा व प्रेमळ निर्माण करत्या, तू माझ्या वचनाद्वारे आणि तू जे काही मला वचन दिलेलं आहे आमच्याशी बोल या संध्याकाळच्या वेळी, आणि आम्हाला तुला समजण्याचं अंतःकरण दे. पित्या, आम्ही प्रार्थना करतो की तुझं वचन आमच्या हृदयावर कोर व आम्हाला मदत कर, आम्ही योग्य प्रमाणे तुला प्रतिसाद देण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, आमेन. तर उधळा पुत्र पहिली स्टोरी आहे. पहिला त्याच्यामध्ये एक प्लेस म्हटलं तर चालेल की घर आहे. घर गोष्ट सुरू होते लहान मुलापासून, आणि येशू सांगतो लहान मुलगा आपल्या बापाकडे जातो आणि मालमत्तेचा विभाजन करायला सांगतो. हे बोलून जर आपण मालमत्तेचं विभाजन करायला सांगतो तर हे बोलून तो आपल्या बापाचा अनादर करत आहे, इज डिसरिस्पेक्टिंग हिज फादर, नाही का. आणि वचन 13 काय सांगतो की तो त्याची मालमत्ता घेतो आणि आपल्या वडिलांपासून लांब जातो व तो सर्व पैशाची काय करतो? चैनबाजी करतो. इज व्हेरी इररिस्पॉन्सिबल इन हिज लिव्हिंग. तो बेजबाबदार व चैनबाजी करून आपल्या बापाचा सगळा पैसा उडवतो. आणि जर का वचन 14 मध्ये बघितलं तर जसं हे आक्रमक कार्य करतो जो हा छोटा मुलगा, ऑफेन्सिव्ह काम केल्यानंतर तो आपल्या वडिलांपासून दूर जातो आणि काही विचार न करता सर्व पैसे तो उधळून टाकतो. आणि मग काय होतं की त्याच्याबरोबर वाईट गोष्टी व्हायला सुरुवात होतात. Now he is in need. Now he is in
नीड, त्याला सगळ्या गरजा भासू लागतात. आता त्याच्याकडे काय नाहीये, कारण त्यांनी सगळी चैनबाजी केलेली होती. आता त्याला डुकरी चालण्याचं काम त्याला मिळालं. आणि यहुदी लोकांप्रमाणे हे डुकर चालण्याचं काम हे लाजिरवाणी गोष्ट होती यहुदी लोकांमध्ये. किती दुःखाची गोष्ट आहे की एवढ्या श्रीमंत माणसाचा मुलगा अशा परिस्थितीमधून जात आहे की जी गोष्ट तो डुकरे चालण्याची, आणि डुकरे चालण्याचं तो फक्त काम करत नाहीये, तर इवन ही इज लॉंगिंग टू ईट दॅट फूड. ते फूड खाण्याचं त्याला पायकाने त्याला खायला काही मिळत नाही, सो ही इज लॉंगिंग टू ईट दॅट पिग फूड. सो सॅड. ह्या परिस्थितीमधून हा मुलगा जात आहे. आता इथे काय आहे की दुसरं आपल्याला दिसतं की पवित्र आत्म्याचं कार्य दिसतं, नाही का. इथं आपल्याला पवित्र आत्म्याचं कार्य कसं दिसतं, वचन 17 काय सांगतं की ही इंग्लिश मध्ये सांगतं की ही केम टू हिमसेल्फ. ही केम टू हिमसेल्फ. दिस इज ड्यू टू द एनलाइटमेंट ऑफ द स्पिरिट. होली स्पिरिट प्रकाश आपल्या पापावरती प्रकाश टाकतं, नाही का. सर्चिंग ऑफ द स्पिरिट इल्युमिनेट्स and exposes the sinners inner part where he is. त्या पोझिशन पापामध्ये कोणत्या पोझिशन मध्ये तो आहे हे आपल्याला होली स्पिरिट दाखवून देतं. द कंडिशन अँड दॅट, मग हीच कंडिशन का दाखवतो होली स्पिरिट, तर आपण पश्चाताप केला पाहिजे, नाही. टू सर्च अँड क्लीन्स द सिनर्स इनर पार्ट. आणि म्हणून स्तोत्रकर्ता सुद्धा काय म्हणतो की हे परमेश्वरा, माझं लपलेलं पाप मला दाखव. शो मी माय हिडन सिन. काही असतं की आपल्याला काय, आपण पाप करतो आणि आपण विसरून जातो, आणि मग आपण काही ब्लेसिंग्सला आपण मुकतो, आशीर्वादाला आपण मुकत असतो. सो वी हॅव टू प्रे परमेश्वरा की माझा हिडन पाप मी काय केलं असेल, शो मी दॅट हिडन सिन ओ लॉर्ड. आणि स्तोत्र करता तेच म्हणत आहे. आणि मानवी समस्या काय आहेत आणि त्या कशा आहेत की आपण कसं कन्व्हिन्स कराल आणि खात्री करून घ्याल की समवन हू इज ऍडिक्टेड टू ड्रिंक, नो, ही इज नॉट इन हिज बेस्ट इंटरेस्ट टू गिव्ह इट अप. त्याला काही त्याची चिंता नाहीये. हाऊ दिस पर्सन थिंक्स सम पॅटर्न ऑफ इमॉरलिटी इज राईट अँड नथिंग रॉंग इन दॅट. मग ते कसे बदलणार? How they will change? How they will get revolution? त्यांच्यामध्ये कशी क्रांती कशी करणार? What God, आणि त्यांना क्रांती कशी घडणार आणि त्यांना कसं करणार की जो ते करत आहे हे परमेश्वर त्याचा हेट करतो, त्याचा तो काय तिरस्कार करतो परमेश्वर. त्याला कसं करणार? When it comes to deep change, we can't do anything. पण जर तुम्ही कृपेची मुलं आहात, जर तुम्ही परमेश्वराच्या ग्रेस, यू आर चाइल्ड ऑफ ग्रेस, तर आणि जर तुम्ही उधळ्या मुलाप्रमाणे आपल्या पापाला फॉलो करत असाल, तर परमेश्वर फादर विल ट्रॅक यू डाऊन. प्रश्न हा आहे, परमेश्वर तुम्हाला दाखवेल तुम्ही कुठं आहे, तुमच्या पापामध्ये कुठं आहे, तुम्ही कुठं चालला, वेअर यू आर हेडिंग. पण जर परमेश्वर तुम्हाला दाखवून तरी सुद्धा तुम्ही पश्चाताप करत नाही, तो इट अप टू यू. जर आम्ही परमेश्वराचा अनादर करतच राहू, इफ वी कंटिन्यू टू लिव्ह डिसऑनरिंग गॉड, then we encourage God's judgment. आपण परमेश्वराचा न्याय ओढवून घेतो स्वतःवर. प्रभू श्री ख्रिस्त परमेश्वर आपल्यावरती ज्यावेळेस आपण डार्कनेस मध्ये असतो, ज्यावेळेस आपल्या आध्यात्मिक अंधकार असतो, स्पिरिच्युअल डार्कनेस असतं, तेव्हा परमेश्वर आपल्याला पुनर्जीवन देतो. He sends revival in us. But we have to fall on our faces and cry out to Lord for revival. We can't आपण ते म्हणू शकत नाही की आज मला रिवायवलची मीटिंग आहे आणि तुम्ही या. We have to pray, fast and ask Lord,
आय वॉन्ट टू चेंज, मला चेंज व्हायचंय, मला तू माझ्यामध्ये चेंज घेऊन ये परमेश्वर. अँड गॉड डेफिनेटली सेन्स रिवायवल, परमेश्वर येतो. पण आणि म्हणून आपण स्तोत्र संहिता 85, 4 आणि 7 राजा दावीद सुद्धा काय म्हणतो की परमेश्वरा तू आम्हाला तुझं सिद्ध केलेलं तारण दे. मी ते वाचते. हे आमच्या उद्धारक देवा, आम्हाला परत आण आणि आमच्यावरील आपला आरोष नाहीसा कर. तू आमच्यावर सर्व काळ कोपलेला राहणार काय? पिढ्यानपिढ्या तू आपला क्रोध चालू ठेवणार काय? तुझ्या लोकांनी तुझ्या ठाई हर्ष पावावा म्हणून तू आमचे पुनर्जीवन करणार नाहीस काय? यू विल नॉट सेंड रिवायवल. ही इज आस्किंग गॉड. राजा दावीद हे विचारत आहे, हे परमेश्वरा तुझ्या दयेचा आम्हाला अनुभव येऊ दे व तू सिद्ध केलेले तारण. गॉड इज रेडी. परमेश्वर रेडी आहे, पण आपण रेडी आहे का? आपण पश्चाताप करायला तयार आहे का? परमेश्वर सगळं दाखवतो, कुणाच्या तरी द्वारे तो बोलत असतो. बट आर यू रेडी टू रिपेंट? आणि ज्यावेळेस परमेश्वर ख्रिस्तानं आपली मिनिस्ट्री स्टार्ट केली त्यावेळेसच तो म्हणत होता की पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आले, नाही का? प्रकटीकरण 3:10 काय म्हणतं? धीराविषयीची माझे वचन तू राखले तर पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो प्रसंग सर्व जगावर येणार आहे त्यापासून मी तुम्हास राखेन. सो बी केअरफुल. वी आर इन अ लास्ट डेज. वी आर इन अ लास्ट चॅप्टर ऑफ बायबल रेव्होल्युशन. तर आपल्याला जागवायची गरज आहे, स्वतःला झटकायची गरज आहे, आपल्याला पुनर्जीवनाची गरज आहे, जेणेकरून आपण शुद्धीवर येऊ. वी नीड अ वेकअप कॉल. वी नीड अ शेकिंग अँड वी नीड अ रिवायवल. जेणेकरून परमेश्वर रिवायवल ज्यावेळेस पाठवेल, when you ask for that, definitely he will come. ह्यामधून आपल्याला काय ह्या पॅसेज मधून आपल्याला काय प्रोत्साहन मिळतं किंवा काय एनकरेजिंग थिंग आपल्याला ह्यामधून मिळतं? तर ज्यावेळेस हा मुलगा शुद्धीवर आला त्यावेळेस त्याला कळलं तो कोण होता, त्यांनी काय केलं आणि त्यांनी कोणाला नाराज केलं होतं. आणि ज्यावेळेस हे त्याला कळलं, ज्यावेळेस होली स्पिरिटनी त्याच्यावरती प्रकाश टाकला, त्यावेळेस त्यांनी काय केलं? पश्चाताप करून म्हटलं माझ्या बापाच्या घरी किती काय आहे, किती सर्वंट आहे आणि मी इथं काय करत आहे? मी जाईन आणि माझ्या बापाला म्हणेल मी तुमच्या मुलाचा योग्य नाहीये, मला तुमचा सर्वंट म्हणून घ्या, नाही का? येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की कंडिशन आहे तिथे की मी परमेश्वर स्वीकार करतो जे पश्चाताप करतात. देयर इज अ कंडिशन. इफ यू रिपेंट यू विल डेफिनेटली रिसीव्ह यू. आणि दुसरी जागा आहे ती फादर, पिता. हा छोटा मुलगाबद्दल झालं. आता आहे पिता, फादर म्हटलं तर आपल्याला काय वाटतं? पिता म्हटलं की आपल्या समोर काय येतं? काळजी, संरक्षण, सुरक्षा ह्या गोष्टी येतात की दारूचा सुगंध, निष्क्रियता, हुकुमशाही, अपमानजनक वागणं, अब्युसिव्ह, अपसेंट, अक्युजिंग. तुमच्या माइंड मध्ये काय येतं जर फादर म्हटलं ना, नाही का? तर हे घर काय आहे? घर एक अशी जागा आहे की आपल्याला तिथं जायला आवडतं. वी लॉन्ग टू गो बॅक टू होम, राईट? ज्यावेळेस आपण जीवनामध्ये अयशस्वी होतो, आपण काय करतो? परमेश्वरापासून पळायला स्टार्ट करतो, परमेश्वरापासून दूर जायला सुरुवात करतो. पण हीच वेळ असते की परमेश्वराकडे जाण्याची वेळ असते आपल्याला. आणि पवित्र शास्त्रामध्ये, संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये उत्तम वडिलांचं उदाहरण काय आहे? तुम्हाला काय वाटतं? की अब्राहम, की ज्याने आपला मुलगा परमेश्वराला दिला आणि परमेश्वराकडून परत घेतला, की योब हा सकाळी अर्ली मॉर्निंग उठून आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायचा, की पॉल हा सरोगेट फादर होता तिमोथीचा आणि यंग मॅन लूक. कोण वाटतं तुम्हाला? पण संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये उत्तम वडिलांचं उदाहरण
the best father in the entire Bible, you will find in Luke 15. What a father, loving, compassionate father. आणि हा मुलगा वडिलांचा अपमान करतो, संपत्ती मागतो आणि घर सोडून जातो. हा जो छोटा मुलगा असतो, आता तो बापाने बघितलं होतं तो जाताना, आता काय बघत आहे, तो येत असताना बघत आहे. तो पश्चाताप करून आता तो घरी येत असताना लांबून त्यांनी बघितलं, म्हणजे ह्या बापाचे डोळे त्या रस्त्यावरती होते त्याच्या, की हा एक दिवस परत माझ्याकडे येईल, नाही का. लांबून बघत असतो आणि तो त्याच्याकडं पळत जातो. त्याच्या हृदयामध्ये कळवळा आहे, प्रेम आहे की तो माझा मुलगा आलेला आहे. आणि ही रन्स ऑन द रोड. आपल्या स्वर्गीय पिता आपल्याला बघत आहे, त्याला माहित आहे की आपण कोणत्या दिशेनं जात आहे आणि आपण कुठं जात आहे. परमेश्वराला हे माहित आहे. त्याचं हृदय करुणेनं भरलं होतं, त्याला त्याचा कळवळ आला. ही हॅड कंपॅशन ऑन हिम. काही वेळा पापच आपल्याला शिक्षा देतं, नाही का. जेव्हा देव बघतो की आपण कसे तुटलेले आहोत, आपण आपल्यालाच आपली कशी लाज वाटत आहे, देव आपल्याला शिक्षा द्यायची गरज नसते, पापच आपल्याला शिक्षा देतं. आणि ज्यावेळेस या त्यावेळेस तो परत त्या मुलाकडे गेला, नाही का. फक्त त्याला जवळ घ्यायचं होतं, त्याला एम्ब्रेस करायचं होतं, म्हणून तो गेला. तो बाप त्याला काही बोलला नाही का. तो जस्ट गेला त्याच्याकडं आणि तो म्हटला नाही, लुक ॲट यू, तू माझ्याकडे, तू माझं ऐकलं नाहीस काय, मी सांगत होतो जाऊ नको, तरी तो गेला. आता तुला डुकराचं जेवण खावं लागलं, डुकरामध्ये बघ तुझे कपडे कसे आहेत, बघ तुझ्या पायात चप्पल सुद्धा नाहीये. असं बाप म्हटला का? तो इथं तसं म्हटलेलं नाही. बापाने एक शब्द बोलला नाही, तो जस्ट त्याच्याकडं. आणि तो म्हणत आहे, जर तुम्ही ते बायबलमध्ये वाचलं की तो बोलत आहे, मी तुमच्या लायकीचा नाहीये, मला तुमचं नोकर म्हणून घ्या. पण बापाचं लक्ष त्याच्या बोलण्याकडे नाहीये. बाप फक्त बघत आहे की तो माझा मुलगा आहे आणि तो माझ्याकडे आलेला आहे. आणि his heart was filled with love and compassion. What a beautiful father, how compassionate father. नाही का. त्याचं हृदय करुणेनं भरलं होतं. जर तुम्हाला परत यायचंय, परमेश्वराकडे परत यायचंय, देव तुमच्यावर रागवलेलं नाही. इफ यू आर कमिंग बॅक, देव बाप तुमच्यावर रागवलेलं नाही. तो तुमचं दुःख बघत आहे, तो तुमचं हृदय बघत आहे. आणि त्याचं हृदय तुमच्यासाठी तुटत आहे की तू माझ्याकडं आलेला आहे, नाही का. आणि वचन 20 मध्ये तो काय म्हणतो, तो पळत जातो आणि कवटाळतो आणि त्याला किस करतो. ही स्टार्टेड किसिंग हिम. त्या दिवसामध्ये असं होतं की यहुदी लोक मोठा पायघोळ झगा घालायचे. आणि त्यांचा पायघोळ झगा का असायचा? कारण त्यांचे पाय दिसू नये म्हणून. पण हा बाप आहे, तो आपल्या मुलाला बघतो आणि तो पळत सुटतो. पळत आहे याचा अर्थ त्यांनी झगा आपला उचललेला आहे आणि उचलल्याशिवाय तो पळू शकत नाहीये, बरोबर. आणि तो झगा उचलून त्याचे पाय दिसत आहे. देन ही इज नॉट बॉदर्ड अबाउट सोसायटी, व्हॉट दे विल थिंक. ही इज बॉदर्ड अबाउट हिज सन, की तो माझ्याकडे आलेला आहे, राईट. तर हा असा कंपॅशनेट फादर. आणि तो वडिलांचा, आणि ह्या मुलांनी काय केलं, प्राणघातक अपमान बापाचा केला होता. आणि त्याच्या वाईट मुलांनी ह्या बापाचा अपमान केला होता, तरी सुद्धा त्याच्या वडील रस्त्यावर आपला झगावरती करून पळत आहे त्याचं स्वागत करण्यासाठी. त्याचं स्वागत हा बाप करत आहे. बाप काही त्याच्याबद्दल बोलत नाही की तू असं केलंस, तू तसं केलंस, राईट म्हणत आहे. आणि बाप काय म्हणताय, माझा उत्तम झगा घाला, अंगठी घाला, पायात जोडा घाला. वचन 22. असं काही चिन्ह दिसत नाहीये की तो मुलगा आलाय आणि त्याची आंघोळ वगैरे केलेली आहे आणि मग तरी म्हणजे तो डुकरांमध्ये होता, डुकराचं जेवण खात होता. आणि प्रभू हा परमेश्वर, हा पिता म्हणत आहे, माझा बेस्ट रो बना. तुम्ही विचार करा की आपला मुलगा जर का आला ना घाणीमधून खेळून वगैरे आला, तर आपण त्याला चांगले कपडे देणार काय? कधीच नाही. पण हा जो बाप आहे हा टोटली डिफरंट आहे. अर्थली फादर पेक्षा वेगळा फादर आहे हा. डॅडी, यू कॅन कॉल हिम डॅडी. ही इज
बेस्ट दॅन इन एंटायर बायबल, इन एंटायर वर्ल्ड. नो, उत्तम कपडे द्या. जो डुकरांमध्ये होता, त्याचं जेवण ते होतं, त्याला तो देत आहे. सैतान पण हेच तुम्हाला म्हणतो. ज्यावेळेस तुम्ही चांगल्या मार्गावर येता, चांगल्या कामावर येता, तो काय म्हणतो, तू कचरा आहेस, तू नालायक आहेस, तू हरवलेला आहेस, तू घाणेरडा आहेस, तुझं वास येत आहे, नाही का, तुझं काही मूल्य नाही, तुला काय व्हॅल्यू नाही, तुला काय येत नाही. हे असं आपल्याला सैतान काय करतो असतो, टार्गेट करत असतो. पण स्वर्गीय पिता असा नाहीये. तो म्हणतो, तू माझा मुलगा आहेस, कसा जरी असला, यू आर माय चाइल्ड, तू माझा मुलगा आहेस. आय विल क्लोथ यू विथ माय बेस्ट रोब. दॅट्स माय, व्हॉट इज बेस्ट रोब? त्याचं प्रेझन्स आपल्या बरोबर परमेश्वर देणार. ही विल बी विथ अस वेन यू वॉक होली लाईफ यू. त्यावेळेस परमेश्वराचं प्रेझन्स आपल्या बरोबर असतं. आणि रिंग काय दर्शवतं? गिव्ह हिम अ रिंग. व्हॉट इज द रिंग? रिंग म्हणजे शेअरिंग ऑथॉरिटी अँड पॉवर. आणि परमेश्वर ऑलवेज he always like to share his power and authority with us. So हा वडील म्हणत आहे, गिव्ह हिम अ रिंग. नो, आणि नंतर म्हणताय सँडल. वचन 20 मध्ये म्हणत आहे, गिव्ह हिम अ सँडल. त्याला पायात जोडा द्या. त्याने स्वतःला गुलाम म्हणून विकलं होतं. ओल्डन डेज मध्ये पायातलं चप्पल, जे ओनर्स असायचे, ते पायातलं चप्पल काढून घ्यायचे, कारण मग तो गुलाम पळू शकत नव्हता. तर ह्या मुलाचं त्याच्या ओनरनी चप्पल काढलं होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये चप्पल नव्हतं पायामध्ये. आणि हा बाप म्हणत आहे, गिव्ह हिम व्हॉट? सँडल. त्याला चप्पल द्या, नाही का. आणि मग तो काय म्हणत आहे, स्वर्गीय बापाने पाहिलं तो गुलामगिरीमध्ये होता. आपण काय आहे, पापाच्या गुलामगिरीमध्ये आहो, बंधनामध्ये आहो, नाही का. तो म्हणतो, तू माझा गुलाम नाहीयेस. तो काय, मुलगा काय म्हणतो, मी तुमचा गुलाम म्हणून वागा. पण तो म्हणतो, त्याला पायात जोडे द्या. आणि तो म्हणतो की तू माझा गुलाम नाहीयेस, तू माझा मुलगा आहेस. हे घर तुझं आहे आणि ह्या घरामध्ये तुझं स्वागत आहे. मला सगळ्या बापांना एक प्रश्न विचारायचा आहे. हाऊ इज युअर कम्पॅशन on your child? How is your compassion, fathers, on your child? ज्यावेळेस मुलं फेल होतात, तुमची प्रतिक्रिया कशी असते? तुमची मुलं त्यांचं अपयश, त्यांचं फेलियर तुम्हाला सांगतात का? तेवढं तुम्ही ओपन त्यांच्या बरोबर आहात का? बापांनो, तुमचं घर कसं आहे, काय आहे? त्या घरामध्ये मुलांना परत यावंसं वाटेल का? हा बापांना प्रश्न आहे, नाही का. आणि येशू ख्रिस्त इथं आपल्याला समजून सांगत आहे की देर आर पीपल अंडर डीप कन्व्हिक्शन ऑफ सिन. त्यांना विश्वास होत नाही की देव बाप त्यांचं स्वागत करेल. येशू ख्रिस्त सांगत आहे, स्वर्गीय पिता कधी पाप्यापासून पाठ फिरवत नाही. ही विल नॉट टर्न बॅक ऑन यू. जे आपल्या पापाचा पश्चाताप करतात, he will definitely welcome you. तो बाप आपल्या घरामध्ये त्याचं स्वागत करेल आणि म्हणेल, हा माझा मुलगा मेला होता, तो जिवंत झाला आहे. आणि हा माझा मुलगा हरवला होता, तो सापडला आहे, नाही का. हा आपला इतका सुंदर, पवित्र आणि स्वर्गीय बाप आहे की जो आपलं पश्चाताप केला तर स्वागत करायला तयार आहे. आणि दुसरा लास्ट आहे कॅरेक्टर म्हणजे वडील मुलगा. एल्डर सन. वडील मुलगा कोणाचं प्रतिनिधित्व करतो? तर धार्मिक लोकांचं प्रतिनिधित्व करतो, जे देवाच्या घराच्या अंगणात हरवलेले आहे. देवा बरोबर राहतात पण ते हरवलेले आहे. मग ते तुम्ही असाल किंवा मी असेल, की वडील असेल किंवा सेवा करणारे असतील किंवा धार्मिक नेते असतील, नाही का. फक्त कर्तव्य पार पाडत आहोत आपण, कर्तव्याचे गुलाम झालेलो आहोत. स्लेव्ह टू आवर ड्युटीज अँड लुकिंग डाऊन ऑन अदर पीपल लाईक शास्त्री आणि परुषी, तेच करत होते. आणि हेच इथं होत आहे. उधळ्या पुत्राने स्वतःमध्ये कृपेची गरज पाहिली आणि वडील मुलाने त्याची गरज पाहिली नाही, की त्याला कृपा पाहिजे होती. ही
need of grace in himself. Elder son saw no need of grace in him. आणि वचन 25 बघा काय म्हणतो, तो बिलकुल खुश नव्हता जेव्हा त्याने गायन वादन व नृत्याचा आवाज ऐकला, उत्सव ऐकला. तो आत जाईना. त्याने नोकराला बोलावलं बाहेर व विचारलं, हे काय चाललं आहे. त्याने सांगितलं तो फील्ड मध्ये काम करत होता. आणि ज्यावेळेस तो फील्ड मधून घरामध्ये आला आणि मग त्यांनी ऐकलं, त्यावेळेस तो म्हणला, व्हॉट इज गोइंग ऑन हिअर. तो गेला नाही, नोकराला बोलवलं, इकडे काय चाललंय त्या घरामध्ये, काय चाललंय. 27 वचन काय म्हणतं, तो नोकर सांगतो, तुझा भाऊ आला आहे आणि तो सुखरूप परत मिळवला म्हणून तुझ्या वडिलांनी पुष्ट वासरू कापले आहे. मे बी त्याची प्रतिक्रिया कशी असेल. मी या घरामध्ये राहतो, या घरासाठी मी एवढं काम करतो आणि मलाच आमंत्रण नाहीये. माझ्याशिवाय पार्टी चालली आहे घरामध्ये. शेवटी हे माझं घर आहे, मी या घरासाठी रात्रंदिवस काम करतो. तो रागावला व त्याने आत जाण्यास नकार दिला. जो परमेश्वराबरोबर राहतो, परमेश्वराच्या अंगणामध्ये राहतो, तो म्हणत आहे की मी जाणार नाही आतमध्ये. आणि वचन 28 काय म्हणतं, आता परत त्याचा पिता बाहेर येतो. कुदळ्या पुत्रासाठी तो रस्त्यावर आला. आता मोठ्या मुलासाठी पण तो बाहेर आला. पिता त्याला विनवणी करायला लागला. बघा 28 काय म्हणतात, विनवणी करायला, कृपा करून आज चल. तो त्याला फटकार लावू शकत होता, त्याला रागवू शकत होता, नाही का, त्याला ओरडू शकत, काय लावलं तू बाहेर, दिसत नाही का, घरामध्ये येता येत नाही तुला, असं तो फटकार लावू शकला होता. पण नाही, पण तो बाप सत्ता बाहेर, तो नोकराला पाठवू शकला होता, जा त्याला घेऊन ये आतमध्ये, काय तो नाटक करत आहे. पण नाही, बाप स्वतः गेला, स्वतः गेला आणि तो त्याला विनवणी करू लागला, प्लीज आतमध्ये चल, नाही का. अशीच वागणूक परमेश्वराला आपल्याला सुद्धा देत असतो. आता सर्व गाव तिथं आहे, मोठा मुलगा बाहेर आहे. सर्व गाव म्हणजे ते छोटं विलेज होतं. म्हणजे ज्या विलेज म्हटलं की सगळे येतात आणि काय चाललेलं आहे सगळ्या गावाला माहिती, बरोबर. आता सर्व गाव तिथं आहे आणि मोठा मुलगा बाहेर आहे. आणि वडिलांना पाहिजे की तो आत यावा, पण तो यायला नकार देत आहे, मी येणार नाही म्हणत आहे तो घरामध्ये. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे, आता सर्वांना कळालं, सर्व गावाला कळालं की वडील मुलगा व बाप याच्यामध्ये घरगुती वाद चालली आहे. आणि मोठा मुलगा आपल्या बापाचा मोठा अपमान करत आहे व आपल्या बापाला सगळ्या समुदायासमोर लज्जास्पद वागणूक देत आहे. आणि पुन्हा तो दोष देत आहे. मोठा मुलगा तो म्हणत आहे, हा तुमचा मुलगा आहे. तो म्हणत नाही, मग माझा भाऊ आहे. तो वचन 30 मध्ये म्हणते, हा तुमचा मुलगा आलाय, हा तुमचा मुलगा आहे. आणि तुम्ही मला कधीच करडू दिलं नाही पार्टी करायला माझ्या मित्रांबरोबर. वचन 30 आनंद उत्सव करण्यासाठी. आणि यानं सगळं उडवलं, हा घरी आला तर तुम्ही पार्टी करताय, नाही का. मोठ्या मुलाला वाटत होतं की ह्या सर्व गोष्टीचा तो लायक आहे. ज्या छोट्या मुलाला त्यांनी दिलं होतं वडिलांनी, ह्या छोट्या मुलाकरता जे दिलं होतं ते मी त्याचा लायक आहे आणि परमेश्वराने मला ते दिलं पाहिजे होते. आणि तो म्हणते, आणि तुम्ही मला आत ये म्हणताय, एवढं सगळं त्याच्यासाठी करून तुम्ही यापेक्षा माझ्याकडून खूपच अपेक्षा करत आहे की तू माझ्या घरी ये, तू परत ये. तुम्ही मला व्हॅल्यू देत नाही. तुम्ही अपेक्षा करत आहे की मी पार्टीला जॉईन हो. कसं काय मी येणार पार्टीला, नाही का. त्याला वाटत नाही की त्याला पण कृपेची गरज आहे, कारण तो परमेश्वराच्या घरात राहतो, परमेश्वराच्या अंगणामध्ये राहतो. He stands in a need of grace. He also stands in a need of grace. म्हणून तो आनंद करू शकत नाही का? त्याला वाटतं की मला त्याची गरजच नाहीये, मी परमेश्वराच्या घरातच राहतो, बरोबर. ह्या पिताचं प्रेम दोघांसाठी सेम विस्तारित आहे, एक्सटेंडेड टू बोथ द सन. जो गेला आणि हरवला, दुसरा घरी राहिला आणि हरवला. एक हरवला लांब जाऊ, दुसरा हरवला घरात राहून. दोघे हरवले, नाही का. दोघांसाठी बापाला बाहेर जाण्याची गरज भासली.
एकासाठी तो रस्त्यावर पळत गेला, दुसऱ्यासाठी तो बाहेर आला आणि रस्त्यावर विनवणी करू लागला. येशू ख्रिस्त सांगत आहे, शास्त्री पुरुषांना पण प्रभू येशू ख्रिस्त शोधत आहे, परमेश्वर शोधत आहे शास्त्री पुरुषांना पण, जे परमेश्वराच्या पित्याच्या अंगणात हरवलेले आहेत. दे लॉस्ट इन गॉड्स ओन हाऊस, जे धार्मिक कर्तव्य पार पाडत आहेत, डुईंग रिलिजियस ड्युटीज, जे त्या कर्तव्याचे गुलाम झालेले आहेत, slaves to their duties, and looking down on other people like a Shastri and Parushi. Elder son represents the religious people and the moralistic people, naitikvadi, church going people, Bible people, the religious leaders. They missed the unconditional love of Father. बिनशर्त म्हणतात मराठीमध्ये, बिनशर्त प्रभू परमेश्वराचं प्रेम ते मिस करत आहे. And the churches are full with these people. मंदिर अशा प्रकारच्या लोकांनी भरून गेलेलं. Let's ask ourselves, is there older son in me? आपण स्वतःला विचारूया, माझ्यामध्ये मोठा भाऊ आहे काय? Obeying God as a slave, looking down on others like a Shastri and Parushis. परमेश्वराची आज्ञा पाळतो कसं गुलामासारखं. We are not happy to obey God. Just गुलाम कसे काय असे सांगल ते काम करायचं. In that sense we are obeying God. Is there older son in me? Parable ends with the appeal to the older son. Request, तातडीची रिक्वेस्ट to his older son. माझ्या बाळा, तू माझ्याबरोबर नेहमीच आहेस. 31 आणि 32, जे काही माझं होतं ते तुझं आहे. प्लीज आत ये, एन्जॉय कर, रिजॉयस, पार्टीमध्ये आणि एन्जॉय कर. सो लेट अस चॅलेंज, टेक एज अ चॅलेंज दिस क्वेश्चन दिस इव्हनिंग. आमच्यामध्ये मोठा भाऊ आहे काय? इज देअर ओल्डर सन इन मी? कारण मोठा भाऊ मोठ्या संकटामध्ये आहे. ही इज इन ग्रेट डेंजर. आपण खूप धार्मिक और अभिमानी असू शकू, रिलिजियस अँड प्राऊड, बट यू कॅन बी स्टील व्हेरी लॉस्ट. तुम्ही स्वतःला गमावू शकता. रेफ्युजिंग हिज कॉल अँड टर्निंग बॅक ऑन गॉड, टर्निंग बॅक ऑन दिस फादर. त्याचं बोलणं नाकारून आणि त्याच्या वरती पाठ फिरवून. तुम्ही पवित्र शास्त्राचे विद्वान असू शकता, सगळं काही माहित आहे शास्त्री आणि पुरुषांसारखं. यू कॅन बी ॲट द होम बट कम्प्लिटली मेस्ड अप, गोंधळलेले पूर्णपणे. आणि आता हे अपील आहे, कम होम, कम बॅक. वडिलांकडे परत या. रिटर्न टू द फादर, रिटर्न होम. दिस इज द कॉल, कम बॅक. तुम्ही कुठेही असा, wherever you are, whatever you are doing, come home, come back, and come home and be moved by Father's love and compassion to you. वडिलांच्या प्रेमाने प्रेरित व्हा आणि कळवळ आणि त्याच्या प्रेरित व्हा. Some of us may be like a young. जर तुम्ही पश्चाताप कराल तर he will embrace you, he will kiss you as a child, he will clothe you with his best robe. That is his presence. He will embrace you, he will kiss you with compassion and love. He will give you authority and power, again with the sign of ring. He will provide you sandal, because you are not slave, you are his son. He will give you sonship. मला एक गाणं आठवतं, एक लाईन मी गाण्याची म्हणते आणि मग संपवते. You will always be
a child in my arms. You will always be a child in my arms. And when you need some love, my arms are open wide. And even you are growing old, I hope you realize you will always be a child in my heart. You will always be a child in my heart. Let's pray. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, आज आम्हाला आनंद होत आहे तुला पिता म्हणण्यासाठी, पिता परमेश्वर म्हणायला. परफेक्ट, पूर्ण परिपूर्ण वडिलांसाठी आम्ही सदैव तळमळत आहोत. परफेक्ट फादर, अत्यंत आम्हाला त्याची गरज आहे. आमचं हृदय भरून वाहत आहे कृतज्ञतेनं व शांतीनं, जसं तुला आम्ही स्वर्गीय बाप म्हणून बोलवतो. थँक यू लॉर्ड फॉर बीइंग अवर फादर अँड गिव्हिंग अस सनशिप. आम्हाला दत्तक घेतल्याबरोबर तुझा आभार मानतो. आम्हाला गुलामगिरीतून सोडवण्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो व आम्हाला तुझी मुलं होण्याचा अधिकार दिला. तू आमची प्रेम, दयाळू पिता व सांत्वन करणारा प्रभू परमेश्वर वडील आहेस आणि तू अनाथाचा बाप आहेस. फादरलेस. पुन्हा एकदा आम्ही तुझं खूप आभार मानतो प्रभू. आम्हाला तुझं मुलं म्हणण्यासाठी, दत्तक घेण्यासाठी व तुझी मुलं असण्याचा बहुमान देण्यासाठी. आबा फादर, आम्ही ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त मागून माईक. आमेन. The Lord bless you and keep you. The Lord make his face shine upon you and be gracious to you. The Lord lift up his countenance upon you and give you peace.